त्यामध्ये दोन प्रकार आहेत. म्हणजे जे नोकरीनिमित्त गेले, कामानिमित्त त्या ठिकाणी राहतात, एक विषय त्यांचा आहे. आणि दुसरे फिरायला गेलेले आहेत, टुरिस्ट म्हणून गेलेले आहेत, असाचा एक वेगळा विषय आहे. त्यामुळे जे टुरिस्ट आहेत त्यांना मात्र राहण्याची वगैरे, कारण त्याचं काही अनेक लोकांचं 27पर्यंत मुदत संपली, 28पर्यंत संपली, 1 तारखेपर्यंत संपलेली त्यांच्या हॉटेलची, कारण त्याचं पॅकेज आहे. आणि म्हणून टुरिस्ट कंपनीच्या माध्यमातून ते गेलेले आहेत. आणि आता हॉटेलवाले त्यांना खाली करा म्हणत आहेत. आणि म्हणून त्यांच्या सगळ्यांची जवळपास म्हणजे जवळ आपण सकाळपासून मी 200-250 जे टुरिस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, त्यांच्याशी बोललेलो आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सवर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सगळ्या लोकांची त्यांना थोडा आधारही दिलेला आहे. आपण काळजी करू नका, कोणी काळजी करण्याची गरज नाही. 2 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये वातावरण मला वाटतं निवळेल अशी परिस्थिती दिसते. ते निवळलं की लगेच त्यांना आणण्याची व्यवस्था केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या बाबतीमध्ये सगळ्यांशी संपर्क करत आहेत. माझा त्यांचा संपर्क सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीनेसुद्धा काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून निश्चित काळजी सगळ्यात करण्यासारखं आहेत. घरचे लोक काळजी करतील, त्यांनाही तिकडे काळजी आहे. पण कुणी बाहेर निघू नये शक्यतोवर. हॉटेलचा काय प्रॉब्लेम असेल त्या संदर्भामध्ये आम्हाला कळवा, आम्ही त्या संदर्भामध्ये काय सोल्युशन काढायचं ते काढू, इथल्या ॲम्बॅसीशी बोलू. पण मला असं वाटतं की 2-3 दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आणण्याची आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करू. सगळे प्रयत्न केंद्र शासन या ठिकाणी करत आहे.